ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशींना अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा महसूल कर्मचाऱ्यांचा इशारा। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कार्यवाही करण्याच्या आदेशानंतर काम बंद आंदोलन तूर्त स्थगित। सहाय्यक महसूल अधिकारी विश्वनाथ चौधरी यांना मारहाण करणाऱ्या ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांना अटक झाली नाही तर आंदोलन राज्यव्यापी करण्यात येईल असा इशारा धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पायकराव यांनी दिला आहे। आज महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले, परंतु जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात आली। यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी सदर काम बंद करू नये असे सांगितल्यानंतर या ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन तूर्त स्थगित केले, परंतु येत्या काळात लवकरात लवकर संबंधितांना अटक केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। 6 जून 2025 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय अभिलेख शाखेतून सहाय्यक महसूल अधिकारी विश्वनाथ चौधरी हे त्यांच्याकडील कामांच्या संदर्भात अभिलेख शाखेतील मागणीनुसार नकला पुरवण्यासाठी कमलाबाई शाळेजवळ दादू झेरॉक्स येथे झेरॉक्स काढण्यासाठी जात असताना ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी चौधरींवर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यामुळे चौधरी हे दहशतीत असून अभिलेख शाखेत ते एकच कर्मचारी असून इतर कोणीही शिपाई वगैरे कर्मचारी नाही, त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही वेळी हल्ला होण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे त्यांचे कुटुंब देखील दहशतीखाली आहे। आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पायकराव, कार्याध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष किशोर हरणे, सरचिटणीस योगेश जिरे आदी सर्व महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले होते। महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल कर्मचारी संघटनेचा महसूल कर्मचारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीस तात्काळ महसूल कर्मचारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीस तात्काळ महसूल कर्मचारी संघटनेचा हम सब महसूल कर्मचारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीस अटक महसूल कर्मचारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपीस अटक 6 जून 2025 रोजी आमचे सहाय्यक महसूल कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्यावर हजर असताना एका कामाची जी अभिलेख कक्षामधून अर्जदाराने जी मागणी केलेली होती ती त्याची माहिती देण्यासाठी दादू झेरॉक्स हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या ठिकाणी गेले असता यापूर्वी त्यांना धमकी दिलेले ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी त्यांना त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांना डायरेक्ट मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांना जीवितास धोका होईल असं त्यांनी मारहाण केलेली आहे। त्यांना यापूर्वी देखील धमकी दिलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी बाहेर तू भेट मी तुला जीवे मारेल अशी धमकी दिलेली होती आणि त्याप्रमाणे त्याने दिनांक 6 जून रोजी श्री विश्वनाथ चौधरी यांना दादू झेरॉक्स समोर मारहाण केली। त्या निषेधार्थ आम्ही पोलीस प्रशासनाला दिनांक 7 जून रोजी निवेदन दिले होते की आरोपींची हिंमत वाढत आहे तरी त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे। शासकीय कर्मचाऱ्यांवर वारंवार धुळे जिल्ह्यामध्ये हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची दखल घेतली जात नाही। गुन्हा दाखल होऊन 2-2 दिवस होतात तरी देखील आरोपी हे मोकाट फिरत आहेत, त्यामुळे आरोपींची हिंमत वाढत आहे। तर आमची या माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आज आम्ही काम बंद आंदोलनाची नोटीस देण्यासाठी आलो होतो, निवेदन देण्यासाठी आलो होतो, परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आताच आश्वासन दिलेलं आहे की आरोपींना आम्ही तात्काळ अटक करण्यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोलते। त्याप्रमाणे आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आश्वासन दिल्यानुसार आजचं काम बंद आंदोलन जे आहे ते तूर्त स्थगित करीत आहोत, परंतु आरोपीला जर कधी आणखी पुढे अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि सदरचे आंदोलन हे बुधवारी विभागीय कार्यालयामार्फत संपूर्ण विभाग बंद करण्यात येईल
त्यानंतर राज्य देखील बंद करण्याचं महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आरोपीला जर अटक झाली नाही तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, कारण ह्या घटना ह्या वारंवार धुळे जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे तात्काळ पोलीस प्रशासनाने आरोपीस अटक करावी अशी आमची मागणी आहे।